श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आत्ता जस्ट आहे लोणावळ्यामध्ये आणि सकाळी उठून असे सगळे चाळे केले, काहीतरी क्रीम पावडर वगैरे थापली आणि त्यानंतर बघा असं डोसा करायला घेतला होता. डोस्याची मी अख्खी वाट लावली होती, तर ते खाण्याला एकतर बिलकुल पण झालं नव्हतं. आणि इथं आले होते मी फक्त डोहाळे जेवणासाठी माझ्या बहिणीच्या. आणि बघू शकतात सकाळचा नाश्ता होता डोसा आणि चिकनचा रस्सा. हा काय झाला होता. आणि त्यातल्या त्यात माझ्या बहीण अशी मला गरम गरम डोसे आणून देत होते, तिच्यावर प्रेम येत होतं मला. त्यानंतर मी अर्धा तास थांबले होते कारल्या फाट्याला येऊन. का म्हणजे हिच्यासाठी. ही कोण आहे तर ही आहे माझी मोठी दीदी. तर हिच्यासाठी मम्माला अर्धा तास थांबावं लागला होता. जे आम्ही 11 वाजता जाणार होते ते 12 वाजता गेलो. आले आले हिची नाटकी बघा, माझा हात दुखतोय मला हात दाबून दे. मग असं सगळं मी कारमध्ये नाटकीच करत होते. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो पिंपरीच्या मार्केटमध्ये. शॉपिंग तर काय आम्हाला करायचं नव्हतं, पण काय आहे की डोहाळे जेवणाचं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही तिघी इथे आलो होतो. तर हे बघा हिचे चाळे असे चालू होते, नुसते कानातले बघ बांगड्या बघ घेत तर काय नाही. आणि हे असलं काहीतरी नवीन व्हरायटी पाहिलं होतं. आणि त्यातले माझ्या अंगातले किडे तर तुम्हाला माहितीच आहे कसले ते बघा. हे असलं काहीतरी 4 लोकांसमोर केल्याने इज्जत घालून घेतली. आणि त्यानंतर हे बघा ह्यांनी माझ्याकडे पिशवी दिली आणि स्वतः दोघे रिकाम्या चालल्यात. आणि गंमत अशी की माझी मम्मीच हरवली होती. आमच्या मम्मीला शोधता आमचा अर्धा तास कसा गेला आम्हाला दोघींनाच कळलं नाही. आणि हे बघा माझी दीदी काहीतरी मम्मी करत फिरत होती सगळ्या अख्ख्या मार्केटमध्ये. मलाच कसं तरी वाटायला लागलं होतं आता. आणि त्यानंतर अर्धा तास शोधल्यानंतर पण आमची मम्मी काय एका जागा भेटेना म्हणून म्हटलं जाऊ द्या आता मरू द्या. आणि आजसाठी एवढंच. जर तुम्हाला माझे मिनी व्लॉग्स आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मी पुढे अजून व्हिडिओ असेच आणत जाईन.